केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 8 ऑगस्ट रोजी मुंबईत 2 कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नवनिर्मित कार्यालयाचं शहांच्या हस्ते 8 ऑगस्ट रोजी उद्घाटन होईल. तर बीएससी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला देखील अमित शहा हजेरी लावतील. मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जैन झींसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी जैन झींचा स्वभाव आणि त्यांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला. तसंच दिल्लीतील जैन झींच्या आंदोलनावर त्यांनी रोखठोक भाष्य केलं. आंदोलन म्हणजे देशद्रोही नाही, दोन्ही बाजूंनी संवाद झाला पाहिजे असं मोहन भागवत यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावर भर दिला. स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात भाजपची तिरंगा रॅली निघणार आहे. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान तिरंगा रॅलीचं आयोजन केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी होणार आहे. शिवसेना पक्ष चिन्हावर पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणी दरम्यान ठाकरेंकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही. विधिमंडळ पक्षातील फूट ही राजकीय पक्षातील फूट कशी असा सवाल देखील सिब्बल यांनी उपस्थित केला. सुनावणीनंतर शिंदेच्या शिवसेनेत चलबिचल सुरू झाली असून भाजपमध्ये प्रहारमध्ये विलीन व्हायचं ही चर्चा सुरू असल्याचा मोठा दावा राऊतांनी केला. यावर अरुण सावंत यांनी नवनाथ बन आणि प्रत्युत्तर दिले. शिवसेनेत कोणताही चलबिचल नाही असं अरुण सावंत म्हणाले. तर ठाकरेंच्या शिवसेनेपुढे विलिनीकरणाचा प्रश्न असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लाडकी बहीण योजनेमुळेच भाजप सत्तेत आला, त्यामुळे आता भाजपनं महायुतीत कुरघोडी करू नये असं धंगेकर म्हणाले. भाजप शत्रूला संपवण्यापेक्षा मित्राला संपवण्याचं काम करतो याचा टोला धंगेकरांनी भाजपला लगावला. वसंत डावकर एकत्रित सीडी प्रकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हीसीद्वारे जबाब नोंदवला. कल्याणच्या सत्र न्यायालयात शिंदे यांनी व्हीसीद्वारे आपला जबाब नोंदवला. न्यायमूर्ती संतोष आगे यांच्यासमोर हा जबाब नोंदवण्यात आला. दरम्यान याच प्रकरणात माजी खासदार आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर हे प्रत्यक्षात कल्याण न्यायालयात सुनावणीसाठी हजर होते. मुंबईकरांची मोकळी जागा लाटण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. मुंबईतील अनेक जागा संस्थांना फुकटात दिल्या जात आहेत. येत्या आठवड्यात याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांची काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी भेट घेऊन निवेदन सादर केलं. वांद्र्यातील नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव रद्द करून मुंबईचा क्रीडा वारसा आणि हजारो खेळाडूंची स्वप्न यांचं प्रतीक आहे. त्यामुळे पालिकेनं अमूल्य सार्वजनिक क्रीडा सुविधांचं रक्षण करून प्रस्ताव मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचा पुढचा ॲक्शन प्लॅन ठरलाय. सप्टेंबरमध्ये क्या बोलती पब्लिक कॅम्पेन राबवणार असल्याची घोषणा सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी केली. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानं राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतल्यानंतर 2 दिवसीय राष्ट्रीय कोर कमिटी बैठकीचा समारोप झाला. उल्हासनगर महापालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी युवराज बदानी यांची बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. तक्रारदार महिलेने प्रतिज्ञापत्राद्वारे आरोपीला ओळखत नसल्याचं स्पष्ट केल्यानं बदानींना दिलासा मिळाला. तसंच सोशल मीडियावर सुरू असलेल्या बदनामी विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा बदानींनी दिला. मराठ्यांनी गाफील राहू नये असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं. प्रत्येक आंदोलनात ताकदीनं उभं राहा, वेळ पडली तर मुंबईला जाऊन पुन्हा हिसका दाखवण्याची तयारी ठेवा असा इशारा जरांगेंनी दिलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. सरकारनं मराठे संपवण्याचा कट रचल्याचं जरांगेंनी म्हटलंय. राज्यात सरकारपासून एक कट शिजला गेला. नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायच्या. मला एकटा पडावा म्हणून सरकारनं जाणून बुजून कट रचल्याचा आरोप जरांगेंनी केला. प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी विखेंनी फोन लावले. मंत्रालयात बसून प्रमाणपत्र रद्द करतात असा गंभीर आरोप जरांगेंनी विखे पाटलांवर केला. यासह मराठ्यांचे नेते म्हणवणारे आता कुठे गेले असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला. मराठवाड्यातील नवीन कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश चंद्रशेखर बावनकुळेंनीच दिल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. 15 लाख रुपयांसाठी प्रमाणपत्र रद्द केल्याचा दावा जरांगेंनी केलाय. सत्ता हातात घेऊन हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका. आता एका बावनकुळेंसाठी भाजपचे 15 ते 20 आमदार पाडणार असा इशारा यावेळी जरांगेंनी सरकारला दिला. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे. शिंदेंचे मराठ्यांसोबत चक्केपंजे सुरू असल्याचा आरोप जरांगेंनी केला. शिंदेंनी मैत्री किंवा शत्रुत्व ठासून करावं असं जरांगेंनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे बरे होते असं म्हणायची वेळ आली असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या आरोपानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोनवरून संवाद साधला. प्रमाणपत्र कसं रद्द झाले याची माहिती घेणार अशी ग्वाही सामंतांनी दिली आहे. शिंदेंसाठी आम्ही जीवाचं रान केलं, मात्र माझ्या विरोधात बैठका घेतल्या आरोपाचा पुनरुच्चारही जरांगेंनी यावेळी केला. मुंबईतील नवीन गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये म्हाडासाठी राखीव घरं विकासकांकडून म्हाडाच्या ताब्यात दिली जात नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसंच गरज पडल्यास त्यांना कारागृहात पाठवावं अशी स्पष्ट भूमिका मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली. उल्हासनगर महापालिका मुख्यालय धोकादायक झाल्याचा दावा करत आमदार कुमार आयलानी यांनी नवीन इमारतीसाठी शासनाकडे मागणी केली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना 25 स्मरणपत्र पाठवण्यात आले. नवी मुंबईच्या वाशी येथील मनपा रुग्णालय अधीक्षकांच्या दालनात मनसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलं. सफाई कामगारांच्या पगारावरून मनसे आक्रमक झाल्यानं ठिय्या मांडला. दरम्यान सफाई कामगारांच्या पगाराचं लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतलं.
होमिओपॅथी डॉक्टरांच्या ब्रिज कोर्सला विरोध करत संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं अत्यंत कडक शब्दात सुनावले. संप तातडीनं मागे घ्या आणि कामावर या असे निर्देश हायकोर्टानं संपकरी डॉक्टरांना दिले. संप दरम्यान रुग्ण दगावल्यास जबाबदार कोण असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केला. नीट पेपर फुटी संदर्भातील याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून 19 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आलेली. सरकारच्या निर्देशानुसार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. न्यायालयानं याचिकाकर्त्यांना प्रतिज्ञापत्राचं अवलोकन करून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. 19 ऑगस्टपासून सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे. पीओपी मूर्ती प्रदूषणकारी असल्याचा शास्त्रोक्त अभ्यास झालेला नसल्यानं सरकारला त्यावर बंदी घालता येणार नाही असा युक्तिवाद गणेशोत्सव मंडळानं मुंबई उच्च न्यायालयात केलाय. भविष्यात पीओपी प्रदूषणकारी असल्याचं सिद्ध झाल्यास त्याचा वापर टप्प्याटप्प्यानं बंद करू अशी भूमिका मंडळानं मांडली. बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून दरवर्षी आखाती देशांसह युरोपात बाप्पाच्या मूर्ती निर्यात करतात. मात्र यंदाच्या वर्षी अमेरिका इराण युद्धाचा मोठा फटका बसला. युद्धामुळे बराच काळ होर्मुझ जलमार्ग बंद असल्यामुळे पार्किंगसाठी लागणारा कच्चा माल वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे ग्राहकांच्या ऑर्डर नोंदवणं बंद करावं लागलं. आता आरएसी तिकिटावरही संपूर्ण बेडरोल मिळणार आहे. एसी डब्यात तुम्हाला चादर ब्लँकेटसह सर्व सुविधा मिळतील. कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे संपूर्ण बेडरोल किट देणं आता बंधनकारक करण्यात आले. रेल्वे बोर्डानं सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांना याबाबतचे आदेश जारी केले. बीटीटीसाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना आता दरमहा 30,000 रुपये भाडं मिळणार आहे. वरती नायगाव, वरळी, नायगाव आणि नामजोशी मार्ग येथील रहिवाशांसाठी या निर्णयाची अंमलबजावणी याच महिन्यापासून सुरू होणार आहे. एसी डब्यात आरएसी तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे पूर्ण बेडरोल मिळणार आहे. सुवर्णनगरीत सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली. सोन्याच्या दरात 2,900 रुपयांनी वाढ झाली तर चांदीच्या दरात 1,900 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा दर जीएसटीसह 1,52,400 रुपयांवर पोहोचलेले आहे. अंतराळात कृत्रिम उपग्रह आणि अंतराळयानांची वाढती संख्या आता संपूर्ण जगासाठी एक गंभीर संकट बनली. रॉकेट प्रक्षेपण आणि सॅटेलाईटच्या वाढत्या गर्दीमुळे दर आठवड्याला 1 मेट्रिक टन जास्त अंतराळातील कचरा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो. या वाढत्या धोक्यात स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे सॅटेलाईट्स मोठं कारण ठरत आहे. केंद्र सरकारनं हिमच्छादित प्रदेश असलेल्या राज्यातील जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी केली. मात्र यात जातनिहाय जनगणनेचा स्पष्ट उल्लेख नसून ओबीसीच्या स्वतंत्र नोंदींबाबत भाष्य नाही. त्यामुळे जनगणनेच्या राष्ट्रव्यापी दुसऱ्या टप्प्यातही जातनिहाय गणना होणार की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्टपर्यंत तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली. बी आणि बी टेकच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेत 41,758 विद्यार्थ्यांना कॉलेज वाटप झालेलं आहे. 8,324 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालंय. विद्यार्थ्यांना 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान प्रवेश निश्चित करणं बंधनकारक आहे. मुंबई विद्यापीठाच्या मायबोली अध्ययन आणि संशोधन केंद्र आणि मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर यांच्यात महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. या करारांतर्गत मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, लोकपरंपरा आणि विविध बोलीभाषांच्या अध्ययन आणि संशोधनाला चालना देण्यासाठी संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागानं आरटीईच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकं देण्याचा नवा आदेश शाळांना जाहीर केला. मात्र या आदेशाच्या विरोधात मेस्टाई संघटना आक्रमक झाली. प्रशासनानं हा फरमान तात्काळ रद्द करण्याची मागणी मेस्टाकडून करण्यात आली. येत्या 5 दिवसात राज्यातील विविध जिल्ह्यात हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तर मुंबई आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मुंबईतील हवामान इशाऱ्यांमध्ये दिवसभरात वारंवार बदल झालेत. येलो आणि ऑरेंज अलर्टमध्ये बदल करण्यात आले. दरम्यान मुंबईत पावसाची तूट कायम असून काही भागात हलक्या ते मध्यम सरींची नोंद करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत प्राप्तिकर भरणारे 1,40,000 शेतकरी अपात्र ठरलेत. या अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. तर राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांची यादी विविध कारणांच्या दुरुस्तीसाठी बँकांकडे परत पाठवली असल्याचं त्यांनी सांगितलं. पश्चिम रेल्वेनं स्थानकांवरील भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्यासाठी स्टेशन मॅनेजरना नोडल अधिकारी नेमले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी श्वान व्यवस्थापनाची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांवर असणार आहे.
भिवंडीत खड्डेमय रस्त्यांमुळे गर्भवती महिलेची रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रिक्षात प्रसूती झाली. आई आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेनंतर भिवंडीतील रस्त्याच्या दुरावस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. भिवंडीतील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलासह शहरातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त झाले. 3 कोटी रुपये खर्चून रस्त्याची दुरावस्था कायम असून नागरिकांनी तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली. भिवंडीतील वंजारपट्टी ते कल्याण रोडवरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झालेत. रस्त्याच्या दुरुस्तीविरोधात एका तरुणानं खड्ड्यात बसून पथनाट्य करत भिवंडी निजामपूर महापालिकेचा निषेध केला. बदलापूर पूर्वेतील शिरगाव परिसरातील रात्री अचानक रस्त्यांवरून पांढरा धूर निघाल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली. रासायनिक गळतीची शक्यता व्यक्त होते. याच घटनेने एमआयडीसीतील प्रदूषण नियंत्रणावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले. एकीकडे मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छतेचं आवाहन केले जात असताना दुसरीकडे वरळी प्रभादेवी परिसरातील कचरा पालिकेकडे उचलला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. या भागातील मुख्य रस्त्यावर कचऱ्यांचा ढीग निर्माण झालेत. वेळेत हा कचरा न उचलल्यास साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई मनपा रुग्णालयातील रुग्णालय आवारात रुग्णवाहिका मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णाला स्ट्रेचरवरून नेण्यासाठी कर्मचारीही नाहीत. दरम्यान याबाबत मनपा रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल झाला. भिवंडीमधील कोहिनूर बिल्डिंग दुर्घटनेत कोसळलेल्या इमारतीचा अर्धा भाग शिल्लक होता. त्याचं आता प्रशासनाकडून डिमॉलिशन करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात झालेल्या इमारत दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. उर्वरित भाग पडून काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी तब्बल 9 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. गोवा आणि कर्नाटक राज्यात शोध मोहीम राबवतात. त्याच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात यश आलं. मतदार यादी पडताळणीच्या नावाखाली सायबर चोर नागरिकांना बनावट लिंक पाठवून लूट सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या नावानं आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानं मुंबईतील एका निवृत्त डॉक्टरला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. 2013 मधील लैंगिक छळाच्या प्रकरणात तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना दोषी ठरवण्यात आले. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठानं हा निकाल दिला. पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये बनावट यूटीएस ॲपद्वारे तयार करण्यात आलेल्या तिकिटावर प्रवास करणारा प्रवासी पकडला गेला. यूट्यूब लिंकवरून डाउनलोड केलेल्या बनावट ॲपचा वापर केल्याचं चौकशी समोर आलंय. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालंय. डोह, सोन्याचा पिंपळ आणि कोरडी भिक्षा यांसारख्या गाजलेल्या साहित्य कृतींमुळे त्यांनी वाचकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं.